जरांगे पाटील दाखल झाल्यात। तर आज हिंगोली शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली निघतीये। ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी 13 जुलैला संपतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत निघतीये। सध्या ही हिंगोलीतली दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोलीच्या वेशीवर जंगी असं स्वागत केलं जाणार आहे। जेसीबी तसेच अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांच्याकडून। दिनेश, जरांगेंच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे, सध्याचे अपडेट्स। वर्षा जरांगे पाटील हे स्वागताच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांना ट्रेनच्या साहाय्याने तब्बल 150 किलो वजनाचा हार घालण्यात येणार आहे। सकल मराठा बांधवांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती आणि आता जरांगे पाटील जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांना ट्रेनच्या साहाय्याने 150 किलो वजनाचा हार घालण्यात येईल। जेसीबीच्या साहाय्याने देखील गुलालाची उधळण करण्यात येईल आणि या ठिकाणी हजारो जनसमुदाय मराठा बांधव जे आहेत ते आता जमलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या आगमनाची ते वाट पाहत आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला जरांगे पाटील ऑन द स्क्रीन दिसतील। वर्षा, अगदीच आपण पाहतोय या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे। त्यांच्या जेवणाची वगैरे कशी सोय करण्यात आली आहे? लाखो जनसमुदाय मराठा जनसमुदाय हिंगोली शहरात दाखल झाल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती आणि यामध्ये त्यांच्या नाश्ता पाण्याची देखील व्यवस्था आपण पाहू शकतो। या ठिकाणी आताच मराठा बांधवांनी जे आहे ते नाश्ता पाण्याची सोय वगैरे त्यांची करण्यात आली होती। त्या ठिकाणी नाश्ता पाणी त्यांनी उपहार घेतलेला आहे आणि 40 टँकर जे आहेत पाणी पुरवठा करण्यासाठी हिंगोली शहरामध्ये जे लाखो जनसमुदाय येणार होता त्यासाठी 40 टँकर पाण्याचे उपलब्ध मराठा सकल बांधवांच्या वतीने उपलब्ध करण्यात आले होते। वर्षा, अगदीच दिनेश, जरांगे पाटलांना मराठा समाज बांधवांकडून 51 उखळी तोफांची सलामी दिली जाईल। नेमकी कधी ही सलामी दिली जाणार आहे? काही क्षणामध्ये जरांगे पाटील यांना जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत गुलालाची उधळण करत ट्रेनच्या साहाय्याने 150 किलो वजनाचा हार घालण्यात येईल आणि लगेचच जरांगे पाटील यांना 51 उखळी तोफेची सलामी देण्यात येईल। वर्षा, अगदीच दिनेश, मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत। जरांगे अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। जंगी अशी तयारी देखील करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनानं कशी खबरदारी घेतली या संपूर्ण समाज बांधवांसाठी? म्हणल्यावर तर गर्दी तर होणारच, कारण सकल मराठा बांधवांचं प्रेरणास्थान त्यांना मानलं जातं आणि लाखोचा जनसमुदाय हिंगोली शहरामध्ये दाखल होणार म्हणल्यावर हिंगोली पोलीस अधीक्षकांनी जय्यत तयारी सुद्धा पोलीस बंदोबस्तांची केली होती। कडक पोलीस बंदोबस्त देखील या रॅलीमध्ये तैनात असणार आहे। तब्बल 600 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या रॅलीला नियंत्रित करण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीधर हे स्वतः ऑन द ग्राउंड उतरलेले आहेत आणि ते सुद्धा या रॅलीचं नियंत्रण ठेवणार आहेत। अगदीच दिनेश, आपण जर बघायला गेलं तर संध्याकाळी इंदिरा गांधी चौकात या चौकामध्ये समारोपीय भाषण देखील होईल जरांगे पाटलांचं। यावेळेस काय जरांगे पाटील कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतील, काय आवाहन करतील आपल्या समाजाला? जरांगे पाटील यांची रॅली जी आहे ती आता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा जो आहे हिंगोली शहरातला त्या ठिकाणाहून निघणार आहे। सुरुवातीला आता त्यांचं स्वागत होईल। ट्रेनच्या साहाय्याने त्यांना पुष्पहार घालण्यात येईल आणि जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण देखील करण्यात येईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे रॅलीमधून निघणार आहेत आणि रॅली निघाल्यानंतर संपूर्ण शहरामधून त्यांची रॅली निघणार आहे आणि सकल मराठा बांधवांना ते अंदाजे 4च्या सुमारास जे आहे ते मार्गदर्शन करतील। यामध्ये पुढची रणनीती काय असणार आहे, त्यांचा निर्णय ते काय घेणार आहेत आणि ज्या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी या ज्या जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर अगदीच दिनेश, त्यामुळे आता जरांगे पाटील या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीनं या ठिकाणी जंगी स्वागत केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। जरांगे काय आवाहन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।